तुझी वैबाट तुझा भंडारा मांडला, तुझं ध्यान गा सुंब राहन गा तुझा भंडारा मांडला। हे आत्मापुरात तुझी वैबाट तुझा भंडारा। काका नमस्कार, कसे जेवण? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला हे 10 रुपयाला जेवण लाभलंय ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नाव सुद्धा घ्यायला नाही सांगितलेलं आहे। धन्यवाद। दादा कसं आहे जेवण? छान आहे, आवडलं? ताई तुम्हाला? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपयाला जेवण लाभलंय ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आहे। जेवण खूप टेस्टी आहे। थँक्यू। दादा नमस्कार, कसे जेवण? बरं, आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपयाला जेवण लाभलं आहे ते बाळूमामांचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नावसुद्धा घ्यायला नाही सांगितलेलं। हो, त्यांना आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला अन्नदान केलं। मावशी नमस्कार, कसे जेवण? आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपयाला जेवण लाभलं आहे ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नावसुद्धा घ्यायला नाही सांगितलं आहे, त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं आहे। धन्यवाद। आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलंय ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नाव पण घ्यायला नहीं सांगितलेलं आहे, त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलं है। धन्यवाद। खाना कैसा था? ठीक था। आज जिनके सौजन्य से हमें 10 रुपये में खाना मिला है वो बाळूमामा जो है, सदगुरु बाळूमामा कोल्हापुर, वो उनके वो निस्सीम भक्त है, उन्होंने आज हमें अन्नदान किया है। धन्यवाद। आवडली पाहिजे ना तुम्हाला? बरं, आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलंय ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नाव पण घ्यायला नाही सांगितलेलं आहे, त्यांना आज आपला उपक्रम आवडला आणि त्यांनी आपल्याला आज अन्नदान केलं आहे। धन्यवाद। दादा नमस्कार, कसे जेवण? बरं, आज ज्यांच्या सौजन्याने आपल्याला 10 रुपये जेवण लाभलं ते बाळूमामाचे निस्सीम भक्त आहेत, त्यांनी त्यांचं नाव पण घ्यायला नाही सांगितलेलं, पण त्यांनी आज आपल्याला अन्नदान केलेलं आहे। धन्यवाद।